नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला वारंवार रिपीट होणाऱ्या व अतिसंभाव्य अशा 5500 प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक 21 बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तसेच मित्रांनो, स्पर्धा परीक्षा विषयक सर्व अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, तिन्ही गोलमेज परिषदांना दलितांचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मित्रांनो तिन्ही गोलमेज परिषदांना दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी राष्ट्रपती पदभार सांभाळणारे सरन्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, एम हिमायतुल्ला हे मित्रांनो राष्ट्रपती पद सांभाळणारे सरन्यायाधीश होते। कोण? एम हिमायतुल्ला। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, 1 नोव्हेंबर 1956 या वर्षी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी, धोंडो केशव करे यांनी मित्रांनो भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी भारतातील पहिली महिला विश्वसुंदरी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, रीटा फारिया। रीटा फारिया ही मित्रांनो भारतातील पहिली महिला विश्वसुंदरी होती। कोण? रीटा फारिया। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, बालगंधर्व या टोपण नावाने नारायण श्रीपाद राजहंस हे ओळखले जाते। कोणत्या टोपण नावाने? बालगंधर्व या टोपण नावाने नारायण श्रीपाद राजहंस हे ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोटा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, चंबळ। चंबळ या नदीकाठी मित्रांनो कोटा हे शहर वसले आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिला बोलपट चित्रपट कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, आलम आरा हे मित्रांनो भारतातील पहिला बोलपट चित्रपट आहे। कोणता? आलम आरा। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, निवडणूक आयोगाचे भारतातील पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, सुकुमार सेन हे मित्रांनो निवडणूक आयोगाचे भारतातील पहिले निवडणूक आयुक्त होते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अग्निपंख हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे मित्रांनो अग्निपंख हे आत्मचरित्र आहे। कोणाचे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी भारताचे पितामह असे कोणाला म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, दादाभाई नौरोजी यांना मित्रांनो भारताचे पितामह असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1857 मध्ये स्थापन झालेले भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी, कोलकाता हे मित्रांनो 1857 मध्ये स्थापन झालेले पहिले विद्यापीठ आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी भारतातील सर्वात जुनी उच्च न्यायालय कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व। वरीलपैकी सर्व हे मित्रांनो भारतातील सर्वात जुनी उच्च न्यायालय आहेत। कोणकोणती आहे मित्रांनो? मुंबई, कोलकाता, मद्रास हे मित्रांनो भारतातील सर्वात जुनी उच्च न्यायालय आहे। तर या न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? 1862 या वर्षी मित्रांनो मुंबई, कोलकाता, मद्रास या उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्याचा महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करतात? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी, राज्यपाल हे मित्रांनो राज्याचा महाधिवक्ता याची नियुक्ती करतात। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे 2 वेळा हंगामी पंतप्रधान बनलेले व्यक्ती कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, गुलजारीलाल नंदा हे मित्रांनो भारताचे 2 वेळा हंगामी पंतप्रधान बनलेले व्यक्ती आहेत। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, मराठी या भाषेला मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये कोणत्या कलमानुसार राज्यपाल राजवट लागू केली जात होती? महत्त्वाचा प्रश्न आहे।
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी, कलम 92 नुसार जम्मू काश्मीर या राज्यामध्ये राज्यपाल राजवट लागू केली जात होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लोकमान्य टिळक यांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर यांनी मित्रांनो लोकमान्य टिळक यांना लोकमान्य ही पदवी दिली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 1 जानेवारी 1900 या वर्षी मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती. तर कोठे केली होती मित्रांनो? भगूर या ठिकाणी मित्रांनो मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती. तर भगूर हे ठिकाण कोणत्या ठिकाणी येते? नाशिक या जिल्ह्यामध्ये येते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गुवाहाटी या उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व या ठिकाणी मित्रांनो गुवाहाटी उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. तर कोणकोणत्या ठिकाणी आहे? कोहिमा, ऐजवाल, इटानगर या तिन्ही ठिकाणी मित्रांनो गुवाहाटी या उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या संतांचे भारूड प्रसिद्ध आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी, संत एकनाथ यांचे मित्रांनो भारूड प्रसिद्ध आहे. कोणत्या संतांचे मित्रांनो? संत एकनाथ यांचे मित्रांनो भारूड प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव काय आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए, गोविंद विठ्ठल कुंटे असे मित्रांनो भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव आहे. काय मित्रांनो? भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव गोविंद विठ्ठल कुंटे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राणी लक्ष्मीबाई यांनी कोणत्या ठिकाणी 1857च्या उठावाचे नेतृत्व केले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी, झाशी येथे मित्रांनो राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 मध्ये उठावाचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, सरोजिनी नायडू हे मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. तर कोणत्या अधिवेशनाचे होते मित्रांनो? राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मित्रांनो कोणते होते? 41वे अधिवेशनाचे अध्यक्ष मित्रांनो सरोजिनी नायडू हे होत्या. तर कोणत्या वर्षी झाले होते मित्रांनो? हे 1925. कोणत्या वर्षी? 1925 या वर्षी हे अधिवेशन झाले होते. तर कोठे झाले होते? कानपूर या ठिकाणी झाले होते. कोठे? कानपूर या ठिकाणी 41वे अधिवेशन 1925 या वर्षी कानपूर येथे झाले होते. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? सरोजिनी नायडू. तर हे मित्रांनो भारतातील पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मांगी तुंगी हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, नाशिक या शहरामध्ये मित्रांनो मांगी तुंगी हे शिखर आहे. तर या शिखराची एकूण उंची किती आहे मित्रांनो? 1331 मीटर. किती? 1331 मीटर इतकी उंची मित्रांनो या मांगी तुंगी शिखराची आहे. तर हे कोणत्या शहरामध्ये आहे? नाशिक या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी, वाशिष्ठी या नदीकाठी मित्रांनो चिपळूण हे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, निळवंडे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए, प्रवरा या नदीवर मित्रांनो निळवंडे धरण आहे. तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो? अहमदनगर या जिल्ह्यामध्ये निळवंडे धरण आहे. तर कोणत्या नदीवर आहे? प्रवरा या नदीवर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नागपूर. नागपूर या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. कोठे? नागपूर येथे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, झारखंड हे निर्माण झालेले भारतातील कितवे राज्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, 28. 28वे राज्य मित्रांनो झारखंड हे आहेत. भारतातील कितवे? 28वे झारखंड हे राज्य आहे. तर या राज्याची निर्मिती कधी झाली होती मित्रांनो? 15 नोव्हेंबर. कधी? 15 नोव्हेंबर 2000 या वर्षी झारखंड या राज्याची निर्मिती बिहार या राज्यामधून विभाजन झाली होती. तर हे भारतातील कितवे राज्य आहे मित्रांनो? 28वे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए, K2 हे मित्रांनो जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. तर या शिखराची उंची किती आहे मित्रांनो? एकूण 8611 मीटर
8,611 मीटर इतकी उंची मित्रांनो K2 या सर्वोच्च शिखराची उंची आहे. तर हे शिखर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. तर पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे मित्रांनो? माउंट एव्हरेस्ट हे मित्रांनो जगातील सर्वात उंची असलेले शिखर आहेत. कोणते? माउंट एव्हरेस्ट. तर या शिखराची उंची किती आहे मित्रांनो? 8,848 मीटर. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण 5,500 प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक 21 बघितलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.